नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर लवकरच चातुर्मासाची सांगता होणार आहे. देव उठणी कार्तिकी एकादशी नंतर चातुर्मासाची सांगता होते आणि त्याच्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू हे त्यांच्या निद्रा अवस्थेतून जागे होतात आणि या संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळतात. देवशयनी आषाढी एकादशीला ते झोपी जातात आणि संपूर्ण 4 महिने ते झोपलेले असतात आणि देव उठणे कार्तिकी एकादशीला देव उठतात. म्हणजे काय तर भगवान श्रीहरी विष्णू हे त्यांच्या झोपेतून जागे होतात. यंदा देव उठणी कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर 2025 वार आहे रविवार, या दिवशी आलेली आहे. तर आपल्याला ही कशी साजरी करायची त्या संदर्भातली माहिती आज घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ सगळा संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल. तर बघा, देव उठणे म्हणजे कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. देव झोपेतून जागे होतात आणि या संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळतात. दर महिन्याला 2 एकादशी येतात. प्रत्येक एकादशी आपण धरणं शक्य होत नाही, पण असं म्हणतात की फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशी जरी धरली तरीसुद्धा 24 एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. मग तुमची इच्छा असेल तर नक्की आणि या दिवशी उपवास करावा. करण्याच्या आधी जर तुमच्या शरीराला ते झेपत असेल तरच आवर्जून उपवास करावा. बाकी मासिक धर्म असेल, विटाळ असेल तर उपवास करता येणार नाही. तुम्ही भजन, श्रवण, मनन, कीर्तन सगळं चालू ठेवू शकता. आणि प्रेग्नेंट महिलांनी उपवास करायचा अट्टहास करू नये, कारण आता जगाच्या पाठीवर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपलं बाळ आणि त्याची काळजी घेणे महत्त्वाचं आहे. बाकीच्यांची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच या दिवशी आषाढी एकादशीचा उपवास धरावा. आणि भगवान श्रीहरी विष्णू हे झोपेतून जागे होतात हा सुद्धा एक अलौकिक क्षण आहे जो आपण दरवर्षी साजरा करत असतो. मग आता काय करायचं आहे, प्रत्येक घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेलच आणि नक्की ह्या दिवशी पांडुरंगाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल, महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, काही जरी असेल मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर आपल्याला नक्कीच अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करावा तर 1 वेळा तुम्ही पुरुष सुक्त म्हणा आणि 1 वेळाचं तुम्ही श्री सुक्त म्हणा आणि फलश्रुती याने तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर सकाळी अभिषेक करायचा आहे. दिवसभर कधीही करू शकता, पण सकाळी उठल्या उठल्या आपले नित्यकर्म आटपून तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यावर त्यांना वस्त्र परिधान करावे, त्यांना तुळस अर्पण करावी. बाळकृष्ण म्हणजे साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा एक अवतार आहे. अगदी तुमच्या घरात भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता, जलाभिषेक तुम्ही करू शकता या पद्धतीने. आणि मग नंतर ती मूर्ती स्वच्छ तामणातून काढून घ्यावी, पुसून घ्यावी, गंध धूपदीप अक्षदा अर्पण करावे, धूपदीप ओवाळावे. कुठला नैवेद्य असेल तर आता एकादशी असल्यामुळे खरं तर एकादशीच्या दिवशी अर्थात आपण तुळशीला सुद्धा पाणी जल अर्पण करत नाही. आता तुम्ही जे काही फराळीचं करणार असेल तुम्ही नैवेद्य अर्पण करावं किंवा फक्त खडी साखर अर्पण केली तरीही चालेल. त्यावर तुळशीपत्र ठेवावं. एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडायची नाही. हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंची जेवढी आपण सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे. ज्यांना संतान प्राप्तीसाठी सेवा करायची असेल 40 दिवसांची सेवा त्यांनी या दिवसापासून आवर्जून सुरू करावी. नंतर ती 40 दिवसाची सेवा कंटिन्यू करू शकता. आता ही कुठली सेवा आहे तर या संदर्भातला वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही सर्च जरी केलं तरीही तुम्हाला तो सापडून जाईल. आता दिवसभरात भगवान श्रीहरी विष्णूंची कुठली सेवा करायची तर तुम्ही विष्णू सहस्रनाम अतिशय दिव्य, खूप प्रभावी असं विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता, श्रवण करू शकता. तुम्ही जवळपासच्या मंदिरात जाऊन बाळकृष्णाचा किंवा पांडुरंगाचा असेल आपण मंदिरात जाऊन तिथे दर्शन करू शकता. शक्य असेल तर जावा, नाही तर मग घरातूनच सेवा करू शकता. आता सेवा काय करायची तर विष्णू सहस्रनाम पठण करू शकता, विष्णू सहस्रनामावली पठण करू शकता आणि नंतर
सगळं करून झाल्यानंतर तुम्ही एक तुळशीपत्र अर्पण करू शकता. व्यंकटेश स्तोत्रमची सेवा तुम्ही पठण करू शकता. तुम्हाला जी सेवा करता येते, जो वेळ मिळेल ती सेवा करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. तितकाच महत्त्वाचा हा जप आहे. चातुर्मासामध्ये आपल्याकडनं कळत नकळत खूप जास्त सेवा घडलेल्या आहेत, पण काय होतं ना, नित्यनियमाने आपण आपल्या सांसारिक आयुष्यात एवढं अडकून जातो की सेवा आपल्याला करणं शक्य होत नाही. पण या चातुर्मासाची सांगता आपली देव उठणी कार्तिकी एकादशीने होत असते. तर नक्कीच त्या सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा. आणि नाहीतर महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता, कारण चराचरांमध्ये आपले स्वामी महाराज वास करतात. तर तुमच्याकडे जे असेल मूर्ती त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि ह्या दिवशी अगदी बघा, रविवारी रात्री 12 वाजता जेव्हा सोमवार सुरू होतो, रविवारी रात्री 12 वाजता तुम्ही एकदा तरी विष्णू सहस्रनाम पठण करावं. नाहीतर एक दिवसीय तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमची मंडळ करू शकता. बरोबर 12 वाजता आंघोळ केलीच पाहिजे असं नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा, नाहीतर फक्त देवासमोर बसून तेलाचा तुपाचा दिवा लावा आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणजे जे विष्णू सहस्रनाम पठण करणार आहेत त्यांनी ते करावं. किंवा ज्यांना एका दिवसाचं व्यंकटेश स्तोत्रमचं मंडळ करायचं आहे, पठण करायचं आहे, 21 वेळा त्यांनी ते आवर्जून करावं. या शुभमुहूर्तावर रात्री 12 वाजताची सेवा खूप प्रभावी आहे. आणि जेव्हा तुम्ही एकादशीला ही सेवा करता याचं तुम्हाला 100 पटीनं पुण्य मिळतं. आपल्याला माहिती आहे की या 2 एकादशी जरी धरली तरी, म्हणजे उपवास केला तरी, आषाढी किंवा कार्तिकी, तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण एकादशी केल्याचं फळ मिळत असेल, तर त्याच पद्धतीनं दर एकादशीला शक्य होत असेल तर आपण रात्री 12 वाजता विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. नाहीतर ही कार्तिकी आणि आषाढी एकादशी मोठी म्हटली जाते तिला करावं. विष्णू सहस्रनामाचं अगणित असे फायदे आहेत. अगदी पितृदोष जरी असेल तर तुम्ही रोज 12 वाजता, एवढं शक्य होत नाही पण काही लोक खरंच करतात आणि रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र असू द्या किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण असू द्या तेव्हा करतात. आणि आता एकादशी आहे, एकादशीला जरी तुम्ही रात्री 12 वाजता विष्णू सहस्रनामाचं पठण केलं तरीही तुम्हाला खूप चांगला अनुभव पाहायला मिळेल. आणि शक्य होत असेल तर व्यंकटेश स्तोत्रमचं देखील पठण करावं. संस्कृतमध्ये करा, प्राकृतमध्ये करा, तुम्ही तुमची इच्छा. बऱ्याच वेळा असं होतं ना की काय करायचं, सुरुवातीचं जे काही म्हणजे एकदा प्राकृतमधल्या पठण करून घ्यायचं आणि नंतर मग संस्कृतमधलं पठण करू शकता. तुमची इच्छा. देव हा भक्तीचा भुकेला आहे. काय ना, प्राकृतमध्ये सुंदर विस्तार केला आहे, संस्कृतमधलं छोटं आहे तेवढंच सुद्धा प्रभावी आहे. तुमची इच्छा असेल आणि तसं करू शकता. आणि आपल्याकडे आता छोटं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते पटकन होतं आणि मोठं जे आहे प्राकृतमधलं तर ते थोडंसं वेळ लागतो. आणि नंतर आपल्याला ओम नमो जी रंबा सकळा तू प्रारंभा हे जे आहे मराठीमधलं तर ते थोडंसं वेळ लागतं. म्हणून तुम्ही एक वेळेस हे करा आणि बाकीचे राहिलेले आहेत ना ते तुम्ही संस्कृतमधलं केलं तरीही चालतं. आणि 21 वेळा आपल्याला ही फलश्रुती देखील वाचायची आहे. ही सेवा ज्यांनी केली आहे त्यांचा अनुभव जो आहे ना तर तो खूपच चांगला आहे. आणि रात्री 12 वाजता आपण दरवाजा लावला तरी चालेल, पण सिक्युरिटी डोअर लावा, मग बाकीचा दरवाजा उघडा ठेवा. आणि की नाही, ह्यावेळेस साक्षात महाराज जे आहेत श्रीहरी विष्णू त्यांची सेवा जी आहे ना तो दिव्यत्वाचा अनुभव आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला एकादशीचं अवचित्त साधून ही सेवा करायची आहे. जितकं शक्य होत असेल, जितकं करणं शक्य होत आहे तितकं करा. आता ज्यांना अडचण आहे त्यांनी फक्त श्रवण करावं, मनन करावं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मनातल्या मनात जप करायचा आहे. विष्णू सहस्रनाम आम्हाला आता म्हणता येत नाही किंवा थोडेसे संस्कृत शब्द आहेत, पण थोडासा वेळ लागतो त्याला, किंवा मग तुम्ही मोबाईलवर लावून फक्त त्याचं श्रवण देखील केलं तरी चालते. आणि ह्या सेवेने खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे सर्वांनी ही सेवा भरभरून करावी. त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल
तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण रोजच्या रोज व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहेत, त्यासाठी सबस्क्राईब देखील करा. आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. एकादशीच्या दिवशी भरभरून सेवा करा आणि सेवेचं पुण्य घ्या मिळवून. आणि त्याचसोबत ज्यांना व्हिडिओ हवा आहे त्यांच्यासोबत शेअर देखील करा. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.